रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाचे उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे सकळाच्या पाया माझे माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा बोलाले चित्त शुद्ध करा बोलाले चित्त शुद्ध करा इतते करावे देवाचे चिंतन ते करावे देवाचे ते करावे देवाचे चिंतन ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एक विचार करुणिया मन शुद्ध भावे करुणिया मन शुद्ध भावे तुका मने लाभ होय तो व्यापार लाभ होय तो व्यापार तुका मने लाभ होय तो व्यापार लाभ होय तो व्यापार रकाया पार शिकवावे रकाय पार शिकवावे रकाय पार शिकवावे सकळाच्या पाया माझे दंडवत पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा विठोबार कुमारी विठोबार कुमाये 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 आता तरी पुढे आता तरी पुढे आता तरी पुढे आता तरी पुढे
आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका मने लाभ होय तो व्यापार तुका मने लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे
सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वारकरी संताचा वारकरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होऊन आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा अवेरू आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त हरिनाम संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल विश्वाला बद्ध अवस्थेतून मुक्त अवस्थेकडे नेण्याचं सामर्थ्य असणार
समूळ दुःखाची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य असणारं आणि नराचा नारायण स्वरूप बनवण्याचं सामर्थ्य असणारे अशी जगतवंदनीय विश्ववंदनीय गाथा, जी 5वा वेद मानली जाते, पंचम वेद मानली जाणाऱ्या गाथेचे निर्माते, गाथेचे जनक, विश्ववंदनीय परमार्थ आणि भक्तीचा कळस म्हणून शोभणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, या तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आज या तुमच्या श्रोते सज्जनांच्या समोर सेवेसाठी निवडलेला असून, या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या मानवी नरदेहाचं महत्व तुमच्याकडे अधोरेखित करतायत आणि या मानवी नरदेहाचं महत्व ओळखून कळकळीचा उपदेश करतात की याचं सोनं करा, ते सोनं कसं होईल याचं लक्षण, याचा उपाय या अभंगामध्ये सांगितला आहे. आणि त्यासाठी त्यांनी वारंवार आपल्या जडजीवांची पात्रता नसताना सुद्धा आणि ते जगद्गुरु संत पदावर असताना सुद्धा आपल्याला पाया पडून दंडवत घालायला तयार झाले आहे. विठाला हो, अभंग श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा उपदेश प्रकरणातील आहे. अभंग किम निमित्ताने, कशा निमित्ताने या हरिनाम संकीर्तनाचं आयोजन या समस्त गाडेकर परिवाराने केलं, सर्वांना परिचित आहे. तरी पण उल्लेख करणं माझं कर्तव्य आहे. आमचे आदरणीय वंदनीय आमचे थोरले मामा, जवळचं नातं आहे, श्री जगन्नाथ रामचंद्र गाडेकर यांच्या वयाची 90वी वर्षाची पूर्णता, 90 वर्षात पदार्पण, 90वा अभिष्ट चिंतन सोहळा त्यांच्या कुटुंबियांनी, त्यांचे सुपुत्र श्री शिवदास जगन्नाथ गाडेकर, श्री लक्ष्मण जगन्नाथ गाडेकर, तसेच त्यांच्या सुकन्या शशिकलाताई प्रभाकर लोखंडे आणि सौ बेबीताई बबन जाधव, आणि तसंच त्यांचे सर्व चुलत भाऊ असतील, संपूर्ण त्यांचे चुलते वगैरे सर्व भावके आहे, या सर्व गाडेकर परिवारांनी आज या ठिकाणी उपस्थिती लावून या हरिनाम यज्ञाचा आपली उपस्थिती दाखवली. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं अभिष्ट चिंतन, एखाद्या मनुष्याचं अभिष्ट चिंतन म्हणजे त्याला तुम्ही दुसरं नाव काय दिले? अभिष्ट चिंतनाला तुम्ही दुसरं नाव काय दिले? गोंडस नाव, वाढदिवस. मनुष्याचं आयुष्य घटत जात असतं, त्याला वाढ आपण म्हणतो, तो आपला बोली भाषेतला शब्द आहे, परंतु खऱ्या अर्थानं एकतर जन्मदिवस म्हणा किंवा त्याला अभिष्ट चिंतन दिवस म्हणा. अभिष्ट म्हणजे काय? अभि म्हणजे मुख्य, इष्ट म्हणजे आपले जे आराध्य आहे त्याचं चिंतन, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जे जे काही या नरदेहाचं सोनं करण्याचा पवित्र संकल्प त्या दिवशी करता येईल त्याला अभिष्ट चिंतन दिवस म्हणतात. आणि त्या दिवसाचं खऱ्या अर्थानं चिंतनासाठी जी खरी गोष्ट असायला हवी होती ती हरिनाम यज्ञाची त्यांनी गोष्ट या ठिकाणी त्यांच्या दारामध्ये आयोजित करून सर्व भाविकांना त्याचा गोड असा लाभ करून दिला. याला खरं अभिष्ट चिंतन म्हणतात. आणि या अभिष्ट चिंतनानिमित्त दोघं सपत्नीक 90 वर्षापर्यंत भगवंतांनी त्यांना दीर्घायुष्य दिलं आणि अजूनही त्यांची दीर्घायुष्य होऊन 100वी सुद्धा अशाच पद्धतीने साजरी व्हावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. म्हणून सपत्नीक दोन्ही दाम्पत्य आणि त्यांच्या कुळातील घरातील सर्व नातवंड असतील, त्यांचा परिवार आहे, तसंच त्यांची भावकी, या सर्वांच्या चरणी मी एकदा दंडवत करतो, कारण तुम्ही एवढा सुवर्ण योग या ठिकाणी आणला. म्हणून आता महाराज, आता जे जन्मदिवस साजरे वगैरे होतात त्याची जी पद्धत आहे ती तुम्ही बघताय कशी आहे. रस्त्यावर कुठं गाडीवर कुठं कालवा दुर्गुस धिंगाणा घालून, ती खरी पद्धत नाही. मी तुमच्या अभिष्ट चिंतनाच्या विरोधात नाही, लाख वेळा अभिष्ट चिंतन करा, मी तो रोज करा, कशाला वर्षात एकदा करताय, पण कसा करा? हरिनाम कीर्तनाने करा. ते बी नाही जमलं तर किमान आपल्या घरात भजन तरी त्या दिवशी ठेवा आणि 5 तरी माणसाच्या मुखामध्ये अन्नदान करा. विठाला विठाला आणि ते बी नाही जमलं तर भजनी मंडळ नाही मिळालं तर घरात एक टाळ घ्या, टाळावर घरात 10 मिनिटं सर्वांनी बसून भजन करा. आणि ज्याचा अभिष्ट चिंतन आहे
जर वयाने मोठे असतील तर सर्वांनी त्याच्या पाया पडा, आणि वयाने जर छोटे असेल असं बाळ असेल तर त्या बाळाला घरातल्या सर्व ज्येष्ठांच्या पाया पडायला हवं आणि त्याचा आशीर्वाद घ्या. हे अभिड चिंतन आहे. कुठेतरी मेणबत्त्या लावायच्या शुभ लक्षण आहे का फुकायच्या शुभ आहे. आपण दिवाळीला दिवे लागण करतो का दिवे विझवणी करतो सांगा बरं. होय, दिवाळीला दिवे लागण करतो का दिवे विझवणी करतो? आपल्या हिंदू शास्त्रानुसार दिवा लावणे त्याला दिव्याची सुद्धा एक काय ते अमावस्या असते माहिती, दीपा अमावस्या. दिवा लावणे हे शुभ मानलं गेलंय. आता बघा 90 दिवं त्यांचं त्या ठिकाणी 90 एक वर्षाचा एक दिवा याप्रमाणे 90 दिव्यांचं या ठिकाणी नियोजन त्यांनी केलंय, म्हणजे शुभ आहे. आणि दिवा विझवणं हे आपल्याकडे अशुभ मानलं गेले, म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपलं अभिड चिंतन झालं पाहिजे. तसं आज या ठिकाणी होतंय. विठ्ठला आणखीन एक गोष्ट यामध्ये समाधानकारक वाटली, सगळ्यांच्याच कपाळावरती गोपीचंदन दिसतंय. फक्त आजच्या दिवसापुरतं नको आहे. दररोज दिसलं तर खरोखर मी तुमच्याकडे दिसेल तिथं पाया पडेल बरं का. विठाला विठाला हो, कारण भगवंत काय माहितीये का, दिखाव्याला बळी पडत नाही, हृदयातल्या प्रेमाला बळी. अंतरीची घेतो गोडी पाय जोडे बाबा दे, पाय जोडे बाबा अंतरीची घेतो गोडी पाय जोडे बाबा दे, पाय जोडे बाबा अंतरीची घेतो गोडी हरी बोल अंतरीची घेतो गोडी पाय जोडे बाबा दे, पाय जोडे बाबा पाय जोडे बाबा से, पाय जोडे बाबा. वा वा. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव कशाचा भुकेलाय? देव भावाचा भुकेलाय. आणि त्याला अंतकरणातलं फक्त प्रेम हवं असतंय, दुसरं त्याला काय लागत नाही. लिंब नारळ बाकीचं तुम्ही काय काय करता ते अजून तुम्हाला सर्वांना माहित आहे. देव ते मागतो का? कधी तुम्हाला टपाल पेटीतनं पोस्टातनं पत्र आलं की लय दिवस झालं माझ्या तोंडाला चव नाही, लय तोंड आळणी आळणी झालंय, असं देव कधी तुम्हाला फोन लावून म्हणला, मेसेज करून म्हणला, टपाल पेटीतनं पोस्ट पाठवून म्हणला? तरी पण जे देवाला द्याय पाहिजे ते महाराजांनी योग्य प्रमाण दिलं ते देत नाही, आणि जे नको आहे ते देता. तुम्हाला समजा शेवग्याची भाजी आवडते आणि कारल्याची भाजी बघितलं का तुम्हाला उमचळतं, आणि तुम्हाला कारल्याचीच भाजी पुढे सारखी खा नाही तर मारीन असं केलं तर तुम्हाला गोड वाटेल का? बरं वाटेल का? मग देवाला जे आवडत नाही ते तुम्ही बळजबरीने त्याच्या नरड्यात चारता. पुरुष वर्गाला विनंती पुढे सारखा या पुढे जागा आहे, पाठीमागे जागा नाही. विठाला 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 माता भगिनी पुढे सारखा विठाला विठाला चला पुढे. माणसानं धरताना शीट अशी धरायची असती की तिथं परत कोणी उठावलं नाही पाहिजे. ध्रुव बाळानं एकदाच सीट धरली, भक्त ध्रुव बाळानं एकदा सीट धरली, अजून सुद्धा उत्तर दिशेला ध्रुव तारा दिसतो. तिथून आढळपदावरनं आढळपदी बाळ बैसवीला ध्रुव, तिथं अजून कोणी उठवलं नाही. तुम्ही बसतानाच लांब बसता, जणू काय बुवा मारतोयच तुम्हाला इथं पुढे बस. कसं पाहिजे माणसाला? पहिल्या पंक्तीला पुढं पुढं माणसानं बसलं पाहिजे. जितकं लांब तेवढं रेंज कमी 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 होत जाते, जेवढं जवळ तेवढं फायदा जास्त. विठाला विठाला एसटी मध्ये बसताना सुद्धा आपण म्हणतो का मला सगळ्यात मागच्या बाकावर जागा मिळावी? नाही नाही, तिथं कंडक्टर पैसे मिळाली पाहिजे, है का नाही? हा, म्हणून परमार्थ सवडीनं नाही करायचा, परमार्थ आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी, तुझी चिंता त्यासी, सर्व आहे सर्व आहे हरिमुखी गाता हरपले चिंता.
आवडीने भावे. अभंगाकडे वळूया आपण, कारण प्रस्तावना सांगत असताना त्याचं महत्व अधोरेखित करणं गरजेचं आहे, तर डोक्यात घुसतं. आपण शेतामध्ये टिफनीनं काय करतो, बियाणं पेरतो. एखाद्या शेतकऱ्याने पेरलं आणि उगवलं का मग बघायला 8 दिवसानं गेले आणि उगवलंच नाही. म्हणलं काय झालं, बियाण्यात फॉल्ट आहे काय. गेलं दुकानदाराकडे, मेडिकलवाल्याला खवळलं. 2000 रुपयाची मी 3 किलोची बियाण्याची पिशवी घेतली मी एवढी महागाची, आणि तुझं बियाणं खराब लागलं, तुझं दुकानच काढून टाकतो म्हणजे जेसीबी लावून. अहो म्हटलं माझं काय चालू एक्सपायर डेट बी त्याची गेलेली नाहीत, एकदम काल परवा आलेला माल नवीन दिलाय तुम्हाला, माझी काय चूक आहे. टिफनीने पेरतात का नाही. मग ती दुकानदाराला लयच काठीनं मारायची भाषा केल्यामुळे दुकानदार मला चला बरं मला वावरात दाखवा कुठं काय ती. मग दुकानात गेले बघायला, दुकानात जाऊन बघतायत तर त्या ठिकाणी दुकानात नाही शेतात बघायला गेले तर पेरलंय व्यवस्थित, पाणी पण दिलं नसेल. म्हणले पाणी बी दिलेलं आहे, मग उगवलं का नाही, 8 दिवस झाले. मग ते कशाने पेरले, टिपणीने पेरले. टिपण बघायला गेले तर त्याने टिपण अशी उलटी केली, खाली बघितलं सगळा चिखलानं लिपान बसलंय. आणि एक काटूक घेतलं आणि त्या टिपणीची जशी होलं जशी त्या काटकानं मोकळी गेले, घळा बी सगळं खाली आलं. बी कुठं राहिलं, जमिनीत पडलं का टिपणीत राहिलं. तसं एक कीर्तन रूपी विचारधनाचं बी आहे संतांच्या विचाराचं, ते हिता आत काय गेलं पाहिजे का वरनं टिपणीसारखं बी वाया गेलं पाहिजे. विठाला 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 आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. सदर चिंतनाच्या अभंगाला सुरुवात करायची. यापूर्वी या ठिकाणी आम्हाला गोड अशी साथ करायला आलेली हरिभक्तीपरायण, खरोखर आम्हाला ही रत्न आपल्याला मिळाली, आपलं मोठं भाग्य आहे. सहजासहजी ह्यांच्या तारका मोकळ्या मिळत नाहीत. हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज करे, तुमच्याच तालुक्यातलं वैभव, खरंच मोठी तुमच्या तालुक्याचं धन आहे. हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज करे वायशीवाडीकर कीर्तनकार आहेत, गायनाचार्य आहेत, सर्वच बाजूनं आणि निष्ठावंत वारकरी बी आहेत. हरिभक्तीपरायण आमचे मित्र परमित्र, आमच्या तालुक्याचे वैभव. तुमच्या तालुक्याचं वैभव जसं अमोलजी महाराज आहे, तसं आमच्या मान तालुक्याचं वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण तुषारजी महाराज गाडे यांच्या गोड अशा गायन साथीने वातावरण मंत्रमुग्ध होऊन जातं आणि खरोखर महाराष्ट्र सर्व पिंजून काढतात. त्यांच्या चरणी पण दंडवत करतो. हरिभक्तीपरायण महाराज मृदंगाची साथ करणारे आणि नेहमी माझ्यासोबत असणारे आदरणीय आमच्या धाकटे भावाप्रमाणे असणारे गणेशजी महाराज देवकुळे, तामशेदवाडी, सदाशिवनगर, माळशिरस तालुका, इथून कीर्तनाची साथ करायला त्यांच्या चरणी दंडवत. तसेच आमचे परम मित्र आदरणीय आम्हाला जेवाभावी प्रेम करणारे चैतन्य महाराज कांबळे, त्यांचा खिलारे, हा, तर त्यांनी CMK नावाचा त्यांचा युट्यूबचा चॅनल आहे. त्यांनी या ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरणासाठी सेवा दिली, म्हणून त्यांच्या बी चरणी मी एकदा दंडवत करतो. आणि तुम्हा सगळ्या श्रोत्या सज्जन मायबापांच्या चरणी एकदा दंडवत करतो. आणि सर्व गायक वादक गुणीजन मंडळी, तसेच बादलवाडीकर भजनी मंडळ, कळसचे भजनी मंडळ, तसेच हरिभक्तीपरायण आप्पा महाराज वनमे बुवा लाकडीकर या ठिकाणी उपस्थित राहिले. तसं सर्व आणि उत्तम अशी अक्षरशः आम्हाला एकही शब्द सांगावा लागला नाही अशी उत्तम अशी गणेश साऊंड सिस्टीम खारतोडे, गणेश खारतोडे साऊंड सिस्टीम कळस यांना पण या ठिकाणी दंडवत करतो. आणि कोणाचं नाव घ्यायचं उल्लेख राहिला असेल, विनेकरी महाराज वगैरे सर्व गायनाचार्य सातकरी मंडळी, प्रत्येकाचं नाव माहीत नसल्यामुळे क्षमा असावी. आणि कीर्तनाला प्रारंभ करूया. विठाला अभंगाच्या सुरुवातीला शब्द जगद्गुरु तुकाराम यांनी वापरलाय बघा. आता तरी म्हणजे माग काय, मागचं काय म्हणजे आता तरी. माणसं काय म्हणते, एखाद्या मुलाला काय सवय, कितीतरी सांगितलं तरी खोड्या करायचं थांबायचं नाही. मग त्याची आईन वडील त्याला काय म्हणते सारखी, आता तरी हितनं पुढे तरी सावध हो, मागच्या केलेल्या गुन्हा तुला आम्ही माफ करतो, पुढचं गुन्हा करायचं बंद कर. मागे झाल्या पाहू नका, पुढे जावी नाही तुका, पुढे जावी नाही तुका, पुढे जावी नाही तुका. मागे झाले पाहू नका, पुढे जावी नाही तुका, पुढे जावी नाही तुका, पुढे जावी नाही तुका. मागे झाले पाहू नका, पुढे जावी नाही तुका, पुढे जावी नाही तुका,
झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. माणसं जमीन नवीन एखादा माणूस समजा माळकरी झाला, काय झाला, माळकरी झाला, तो काय जन्मतात त्याच्या हातात आहे का? मी ब्राह्मण कुळाचाच जन्माला जन्म घेईल, त्याच्या हातात आहे कोणाच्या? हे आहे का कोणाच्या हातात? जन्मलो तर फक्त ब्राह्मणाच्याच कुळात जन्माला येईल, नाहीतर कुठे येणार असं माझ्या हातात आहे काय? मग जिथं जन्माला आलाय, ज्या ठिकाणी तुझ्या प्रारब्धवश, तिथं त्यांच्या घरच्या संगतीचं वातावरण कसं असेल हे सांगता येत नाही. त्या वातावरणात माणूस पाप करू लागतो, चुकीचं अभक्ष्य खाऊ लागतो, मान्य आहे. पण ज्या दिवशी त्याला एखाद्या कीर्तनामध्ये एखाद्या संतांच्या विचाराचा बोध अंतकरणातून एखाद्या बुवाच्या तोंडातून शब्द ऐकला की बाबानो असं असं खाणं पाप आहे, तसं तसं करणं पाप आहे, असं असं अपशब्द बोलणं पाप आहे, तसं तसं बोलणं शिव्या देणं शाप आहे, पाप आहे, असं कळलं. मग त्यानं काय करायचं? नाही नाही, तू सांगायचं काम आहे, आम्ही ऐकायचं का नाही ऐकायचं आमचं काम आहे, असं म्हणून चालेल का? आता तरी काय करा, त्यात बदल करा, बरोबर का? म्हणून एखादा मनुष्य पूर्वीपासून दारू पितोय, व्यसन लागले, मग त्यानं गावात लोक म्हणायचं पेत राहू दे, असाच पेत राहू दे म्हणायचं का? नाही, प्यायचं सोड गाड्या. त्याच्या मतात लेकर बाळ उपाशी राहते, ती तुझ्यामुळं काय होतंय, तुलाच त्रास होतोय, आरोग्य बिघडत जाते, तू प्यायचं बंद कर. मग ते म्हणताना अहो आतापर्यंत पेत चालू आहे की बाबा मागं पेत आलाय, पण आता तरी इथनं पुढे तू आता जागा ना बाईनो जागा, आता जागा ना बाईनो जागा, आता जागा ना बाईनो जागा, आता जागा ना बाईनो जागा. ओ कोणा निघाल्या, कोणा निघाल्या, कोणा निघाल्या, नानू निघाल्या, आता जागा ना बाईनो जागा, आता जागा ना बाईनो जागा. कोणा निघाल्या, नानू निघाल्या, कोणा निघाल्या, नानू निघाल्या, आता जागा रे भाईनो जागा. आता मग एखादा मनुष्य बाबा पाप कर्म किंवा आपण कुळात कुठल्या जन्माला आपल्या हातात नाही, पण आता कीर्तन मी ऐकले, देवाचं भगवंताच्या नामाचं आणि भक्तीचं महत्व मी ऐकले, जन्माचं सार्थक कशात हे मला कळलंय. आता मी काय करतो, गळ्यात माळ घालतो गड्या म्हणला. आणि समजा त्यानं माळ घातली तर त्याच्याकडे बोलणारी बघणारी लोक लय चांगल्या भावनेनं बघतात, हे का नाही? जणू काय त्यानं आरोपण मोठा गुन्हाच केलाय 302चा. हा आता झाला मोठा माळकरी, आता लय मोठा गड जिंकणार आहे, आता लय मोठं ह्याच्या घरावरून इमान जाणार आहे. स्वतः घालत नाही, तीन जण घातली त्याच्यात पाय आडवा घालून, अशी अवस्था माणसाची. अरे ती तुकाराम महाराज त्यांनी अभंग ऐकलाय हो, आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाशे आयुष्यात. मग त्यानं तुकाराम महाराजांचा अभंग ऐकायचा का तुमचं आडवपणाचं बोलणं ऐकायचं? काय ऐकायचं? तुम्ही तुकाराम महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहे का? नाही. म्हणून अजून तरी होई जागा, 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 अजून तरी होई जागा. नाहीतरी पुढे दगा, नाहीतरी पुढे दगा, नाहीतरी पुढे दगा, तरी पुढे दगा नाही, तरी पुढे दगा नाही, तरी पुढे दगा, अजून तरी होई जागा, 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 अजून तरी होई जागा. अजून तरी होई जागा, नाही तर पुढे आहे, पुढे दगा आहे. मग दग्याची धोक्याची सूचना एखाद्या वेळेस सांगितलं, रेल्वेचं फाटक आहे पुढं आणि तिथं लाल डेंजर लावलाय की आणि सिग्नल पडलाय, पुढं जाऊ नका, फकाट लागले, रेल्वे सुपरफास्ट एक्सप्रेस यायला लागली. मग काय मी घालणारच असं म्हणलं तर काय होईल पुढं? हा अजून तरी होई जागा, नाहीतर पुढे आहे दगा. तसं किती लोक सावध झाली माणसाच्या जन्माचं सार्थक करायसाठी त्यांना तळमळ लागली हो. आता तुम्ही कीर्तनात बसलाय, मान्य आहे की आम्ही आपलं बोलतो तर होय 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 खराय खराय खराय, मना अगदी डोलवणार तुम्ही. आणि वागायच्या टायमाला त्यांचं सांगायचं काम आहे, काम नाही त्यांचं सांगायचा धंदा आहे. आणि परत मग पुन्हा बे के बे ये रे माझ्या मागल्या आणि ताकण्या चांगल्या चालू आहे.
विठाला 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 मग आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आपण आपल्या आयुष्याचा मात्र करतोय, नाश करतोय असं किती जणाला वाटतंय सांगा. आपल्याला हे नरदेह भगवंताने फुकट दिला. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन. काय झाले? देवे दिला देह भजना देवे दिला देह भजना देवे दिला देह भजना देवे दिला देह भजना काय अभंग आहे बघा. वचन काय आहे? देवे दिला देह कशासाठी दिलाय? भजना गोमटा. गोमटा म्हणजे अत्यंत चांगला. नाकाच्या ठिकाणी नाक, काना ठिकाणी कान, मेंदू ठिकाणी मेंदू. जर देवाने नाक हिथं दिलं असतं किंवा तोंड हिथं दिलं असतं, नाक हिथं दिलं असतं, तर तुम्हाला एखादा सुगंधी पेढा किंवा एखादा सुगंधी तुम्हाला भजी वगैरे काय कोणी खाय दिलं तर त्या भजीचा वास कसा आहे म्हणून तुम्हाला दाखवायला हिथं दाखवायला लागला असता गुडघ्याला. आणि तोंड हिथं असतं तर हिथं तुम्हाला त्याला घास द्यायला लागला असता. देवाने तोंडा ठिकाणी तोंड सर्व योग्य ठिकाणी दिलं. कशासाठी? हे बियाणं माझी भक्ती करल, हे बियाणं माझं भजन करल. देवे दिला देह भजना गोमटा. आणि आपण कशासाठी वापरला? काय पिया सुखते सोया टाकत माना खोया. 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 औटात का मानवने आने तुझ दिया, आने तुझ दिया. औटात का मानवने कशासाठी ते दिलाय? भजना गोमटा. आणि आपण फक्त जन्माला आल्यापासून आतापर्यंत फक्त एकाच गोष्टीसाठी वापरलाय, भोजना गोमटा. भजनाच्या ऐवजी काना एक मात्रा दिला, भला भोजना गोमटा. महाराज अहो पशुपत जीवन जगण्यात काय अर्थ आहे महाराज? आहार, निद्रा, भय, मैथून ह्या 4 गोष्टी पशु करतात, पशु जनावर. आणि त्या 4 गोष्टी फक्त जर मानवाचा देह मिळून सुद्धा त्याच गोष्टी आपण करण्यासाठी देह वापरला. मग पशुतन आपल्यात काय फरक आहे? नाही तरी काय. हा श्वान शुकरी बापुडी. किंवा भक्तीविन पशु कशाशी वाढला, सटविने नेला नाही कैसा. म्हणून आपण मानव जन्मात आलोय. परंतु आपल्याला प्रत्येकाला जीवाला कशाची भूक आहे सांगा बरं? तुमच्या गावात असा एखादा माणूस आहे का की मला देवाने फक्त एकच करावं, मी त्याची लय भक्ती करेन, फक्त दुःख म्हणजे दुःखच द्यावं, सुख देऊच नाही? अहो तुमचा सगळा प्रपंच चाललाय कशासाठी? सुखासाठी. नोकरी करताय कशासाठी? सुखासाठी. शेती करताय कशासाठी? सुखासाठी. घरात राबताय कशासाठी? सुखासाठी. सगळे जगात प्रत्येकाची भूक लागली फक्त सुखाची. सर्व सुखाची याचा जन्म गेला, सर्व सुखाची याचा जन्म गेला. जनायका मुक्ती येते
नाही केला जन एक मुक्ती यज्ञ नाही केला हिडता तिच्या जिनबाबाला हिडता तिच्या जिनबाबाला माया वेटी नाज मामा माझे गोविंदाने नंदी कोणी 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 माझे गोविंदाने गोविंदाने नंदी कोणी 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 माझे गोविंदाने नंदी कोणी 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 कोणी. मग सुख मिळेल यासाठी आपण धडपडतोय, पण खरं बोलायचं सुख मिळतंय का हो? अनेकांना असं वाटेल, भ्रम असं लोकात की श्रीमंतीमध्ये सुख मिळेल म्हणून. मला सांगा, तुमच्या गावात श्रीमंत माणसं किती आहेत? भरपूर असतील, पण श्रीमंत आहेत पण समाधानी आहेत का? मला सांगा बरं तुम्ही. आता उलट श्रीमंत जास्त समाधानी नसतो, सारखा चिंताग्रस्त असतो श्रीमंत. आणि गरीब मात्र काय असतो, उशाला धोंडा आणि खायला कोंडा. तो समाधानी असतो गरीब माणूस. कारण चिंतारामाचा रोग श्रीमंतानं जास्त लावून घेतलेला असतो. कारण त्याला माहित असतं हे पैसे कुठं ठेवावेत, ते कुठं गुंतवावेत, याची एफडी कुठं करू, त्याची LIC काय करू, त्याच्यानंतर हिथं मी काय करू, त्याचा परतावा किती मिळेल, त्यानंतर हे पैसे कोण ऑनलाईन ढापायचं तर नाही ना, तिथल्या बँकेतनं तो सोनं घेतलं ते सोनं कोणतरी काढून तर नाही ना, घरात चोरी तर होणार नाही ना. किती भीती असते माणसाला श्रीमंतीच्या मागं. श्रीमंतीच्या मागं उलटी जास्त चिंता आहे. मग श्रीमंती नको आहे का? श्रीमंती असावी. जोडून ये धन उत्तम व्यवहार आहे, पण उदास विचारे वेच करी. आता श्रीमंती आहे ती भाग्याने मिळते, अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं, पण ते खर्च कुठं करतायत? आता बघा आमचे गाडेकर पाहुणे आहे श्रीमंती, पण उपयोग कसा चालू आहे? भगवंताच्या हरिनाम कीर्तनाचं आयोजन केलं म्हणून खऱ्या अर्थानं अशी पुण्याई, शाश्वत स्वरूपाची पुण्याई यांना सुख पदरात मिळतं. पापाच्या बदल्यात दुःख भोगावं लागतं, पुण्याच्या बदल्यात सुख मिळतं. त्यामुळे कोणी कोणाला एकामेकाला सुख मिळलं म्हणून जळायचं एकामेकावरती. त्याने पुण्य पेरलं, सुख मिळालं. आपण गतजन्मी काहीतरी पाप पेरलंय म्हणून दुःख असं. आणि आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया आदि करू जावे नलगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया आणि करू सावे नरगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया म्हणून श्रीमंती एक वेळ कमी असली नसली चालेल, पण समाधान मात्र असं पाहिजे. आता तुम्ही म्हणता सुख आणि समाधान कुठे मिळणार, याचा काय पत्ता? नामदेव राय म्हणतात, सुखा लागे करे से तळमळ तरी तो पंढरीसे जाय एक वेळ, मग तो अवघाचे सुख रूप होसे जन्मोजन्मीचे दुःख विसरसे. मग सुख या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. कशात मिळणार आहे? तुम्हाला एक पुरावा सांगतो. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्त समाधान समाधान समाधान, तेने सदा चित्त समाधान समाधान समाधान.
जमलं दारिद्र्याची औषध मारायचे अमुक करायचे कामं करायचे तर त्यांनी काय केलं पाहिजे सदा नामघोषण करू हरिकथा हरिकीर्तन करायचं जमत असलं तर ऐकायचं जमत असलं तर नामस्मरण करायचं घर बसल्या न लगती साय असं जावे वनांतरा सुख येतो घराणार कवा ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा हे केलं तर तुमच्या घरी देव येणार आहे 100% येणार आहे मग हे घरी अर्थानं समाधानाने शाश्वत समाधान न संपणारं आणि नाश न पावणारं समाधान मिळणार आहे आता उदाहरणार्थ तुम्ही फॉर्च्युनर गाडी घेतली समाधान झालं किती रुपयाला मिळते गाडी 40 लाखाला कुठली फॉर्च्युनर त्यानं काय मिळालं तुम्हाला सुख मिळालं आणि समजा चुकून अपघात झाला मग काय मिळालं दुःख मिळालं मग ते सुख मिळलं पण टिकलं का पण हरिनामाचं सुख असं आहे ते शाश्वत आहे कधीच संपत नाही नाही नाश सुख दिले देता याचा सुख दिले देता नाही नाश सुख दिले देता याचा सुख दिले दे झाले देवदास सर्व भावे देवदास सर्व भावे देवदास सर्व भावे वा जे उदास सर्व भाव झाले त्यांना नाश न पावणारं सुख मिळालं देवाने मग आता मला सांगा असं शाश्वत सुख आपल्याला मिळावं यासाठी हा नरदेह देवाने दिलेला त्या भगवत प्राप्तीसाठी दिलाय भगवंताजवळ सुख वसे हे चिठाई बहुपायी संताच्या आणि तुका म्हणे काही न मागे अनिक तुका म्हणे काही न मागे अनिक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम म्हणजे नाम बघ सुख कुठं आहे भगवंताच्या नामात आणि भगवंताच्या पायावरती तुझे पायी सुख सर्व आहे मग इथं सगळं सुख आहे मग आपली तिथं शोधाशोध का सुरू नाही तिथं प्रपंच वाढवण्याचं सुख आहे 40 एकर झाली तर 45 एकर कधी होईल का नाही 2 मजली बंगला तर 4 मजली बंगला कधी होईल मग आपलं सुख आपल्याला का आपण वाढवून आपल्या सुखात वाढ का होत नाही तर सुखाचा पत्ता शोधण्यामध्ये आपण चूक करतोय हा आणि जिथं सुख नाही तिथं धडपड सुरू आहे कुठं सुख नाही मला सांगा एका कुत्र्याला हाड सापडलं हाडूक काय सापडलं ऐकताय नव्हता हाड सापडलं मग ते हाड घेऊन ते कुत्रं काय करतं तिथं जिथं सापडलं तिथं खात बसतं का समजा घरापुढे सापडलं तर ते तोंडात घेतं हाड आणि लांब कुठतरी एकांतात जातो म्हणतं जेणेकरून मला ते हाड चगळत बसताना कोणाचा डिस्टर्ब नको आहे तर कोण काठी घेऊन आला म्हणजे अवघड होईल आणि ते जाते बरोबर आणि तिथं जाऊन ते हाड चगळत बसतंय कारण त्याला वाटतं हे हाड चगळत बसलं म्हणजे ह्याच्यातनं कवा ना कवा ते थोड्या वेळानं रक्त येईल आणि ते रक्त मी पिल्याचा मला आनंद मिळेल ह्यासाठी ते कुत्रं हाड चगळत बसतं खरं मला सांगा किती वेळ ते हाड चगळलं म्हणजे त्या हाडातून रक्त येईल वो सांगा की काय तुम्हाला अनुभव नाही का किती वेळ ते हाड चगळलं म्हणजे त्या हाडातून रक्त येईल तर ते कुत्रं हाड चगळत इतका चोथा करतं पण शेवटी ते हाडातून रक्त येतच नाही शेवटी त्या हाडाच्या कुण्या त्याच्याच हिरडीत घुसत्या त्या चगळत आणि त्याच्याच हिरडीतलं रक्त बाहेर येतं आणि त्याला वाटतं आलं काय की रक्त मग त्या कुत्र्याला ते रक्त आल्याचा जो आनंद मिळाला ते त्याला जखमाहून मिळाला उलट दुःख पदरात पडून मिळाला पण त्याचा भ्रम काय झाला की आलं बाबा रक्त मग ते मिळलेलं जे सुख आहे ते समाधानाचं सुख आहे का शाश्वत सुख आहे का हा विषयाचे सुख येते वाटे गोड येते वाटे गोड विषयाचे सुख येते वाटे गोड पुढे आवाघड पुढे आवाघड यमदंड विषयाचे सुख येथे वाटे गोड विषयाचे सुख येते वाटे गोड येते वाटे गोड येते वाटे गोड मग हित फक्त विषय भोगताना गोड वाटते पण याचा जेव्हा जाब द्यावा लागेल
महाराज यमपुरीमध्ये फक्त पाप केलेल्या माणसांचं पाप फेडण्यासाठी जाब दंड दिला जातो. ते फक्त शिक्षा खात आहे. यमपुरी म्हणजे शिक्षा खातं, स्वर्ग म्हणजे पुण्य केलेल्या लोकांना सुख देण्याचं खातं. पण तिथलं बी पुण्य संपलं का पुन्हा येऊ लागते माघारे मृत्यू लोका. पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे तव येऊ लागते माघारे मृत्यू लोका. मग तिथलं बी खातं काय कायम टिकणार नाही, पण तिथं सुख आहे बरं का. माणसं म्हणतात स्वर्गवासी झाला, सुख मिळालं. हा, पण संपलं का परत कुत्रा गाडं व्हावं लागतं इथं माघारी येऊन. बर पुढं ते जाऊ द्या. मग आता नरकातले नंबर ज्यानं पाप केलंय त्याला तिथं काय करतात, लाल बुंद खांबाला मिठी मार लावतात उघड्या अंगानं. किती बरं वाटत असेल हो. हा, मग ते काय म्हणतात जीव, हा यमराजे यमराजे काय आतल्या अंगानं वशीला चालतो का बघा. 10 लाखाचा चेक देतो, माझीच गावाकडं जमीन आहे 20 एकर देतो. ते यमराज म्हणतो तो डायरेक्ट पंतप्रधान मोदीचा जरी वशीला आणला तरी माझ्यापाशी चालणार नाही, माझी नोकरी धोक्यात येईल. यम घेत नाही. अहो पण मला नका हो, उकळत्या तेलात टाकू. उकळत्या तेलात माणसाला टाकलं, भज टाकल्यावर भज्याचं काय अवस्था होती, वडापाव टाकल्यावर काय अवस्था होती, माणसाला जर जिवंतपणे उकळत्यावर टाकल्यावर काय अवस्था होईल. मला नका हो तेलात टाकू. मग यमराजे त्याला म्हणतात तू आज मला विचारतोय, पण ज्या वेळेला तू कोंबडी उकळत्या पाण्यात जिवंत टाकली तेव्हा विचार केलास का. आता मी तुझा काय विचार करू बेट्या. मग केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. आणि म्हणून माणसांनी हित सावध झालं पाहिजे. आणि मग काय केलं पाहिजे, या आयुष्याचं महत्व ओळखून हा आयुष्य देवाने दिलेला नरदेव भगवंताच्या चरणी संतांच्या चरणी समर्पित करून सद्गुरु मुखातून आलेलं भगवंताचं नाम निरंतर घेतलं पाहिजे. त्यानं तुम्हाला शाश्वत सुख मिळणार आहे आणि त्यातनं समाधान प्राप्त होणार आहे. आणि मग तिकडं आपली वाटचाल कधी होईल कशी होईल त्यासाठी आपल्याला या आयुष्याचं महत्व कळलं पाहिजे. एक मी चाल म्हणतो महाराज, तुम्ही प्रयत्न ते मृदंगामध्ये म्हणा. आयुष्य जात आहे पहा काळ जपत ते महा, तोही नाता गोरावा त्यानी रात्री आयुष्य जात आहे पहा काळ जपत से महा. आयुष्य जात आहे पहा काळ जपत से महा. स्वहिताचा गोरवाहा स्वहिताचा गोरवाहा त्यानी रहा श्रीहरीच्या धनधारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी शरण रिगा देवासी. आयुष्य जात आहे पहा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. म्हणून सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. यासाठी या आयुष्याचं महत्व ओळखा, या आयुष्याचा नाश करू नका. हे अभंगाच्या पहिल्या चरणात आता तरी पुढे अति उपदेश, आता तरी पुढे अति उपदेश, तरी पुढे अति उपदेश, आता तरी पुढे अति उपदेश, आता तरी पुढे अति उपदेश, आता तरी पुढे
सकळाच्या पाया माझे दंडवत 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 वा वा वा. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका घेऊ नका म्हणून सांगितलं संतांनी. वारंवार जागा केलं म्हणून आपण सावध होऊन भगवंताच्या भक्तीचा नाद पकडला पाहिजे. आणि यासाठी तुकाराम महाराज म्हणाले की बाबानो तुम्ही हे ऐका, आम्ही तळमळीने सांगतोय. तुमच्या अक्षरशः पायाला दंडवत करतो. सकाळच्या पाया माझे दंडवत. मग त्यात आणखीन एक महत्वाची गोष्टीची विनंती केली आहे. काय केली आहे? आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त कशाने शुद्ध होतो? म्हणजे कुठला लक्ष साबणानं का कुठल्या? चित्त शुद्ध करायचं म्हटलं कुठला साबण वापरायचा नेमका? हा, नाही निर्माण जीवन काय करील साबण. साबण काय करणार आहे? भगवंताच्या नामस्मरणाशिवाय चित्त शुद्ध होणार नाही. मग म्हणणार मग पाप कुठं धुवायचं? तुम्ही म्हणणार मग आपण चला भरपूर पाप केले, जाऊया काशीला आणि गंगेत डुबकी मारूया. गंगेत डुबकी मारली म्हणजे पाप जळतं बरं का, खरोखर आहे. तुम्ही उद्यापासूनच जाणार लगेच चला गंगेला. गंगेत गेल्यावर पाप जळतं, पण आतापर्यंत झालेलं जळतं. पण ती बी कसं? अजाणतेपणे घडलेलं पाप. म्हणजे तुम्ही आता काय करताय? शेतात औषध मारताय, किती आळ्या मारते त्या, किती किड मारते, ते पाप जळतं. किंवा पायाखाली चालताना मुंगी मरली, मुंग्याच्या थव्यावर पाय पडला तुमचा, मुंगीच्या रांगेवर, किती मुंग्या मेल्या? एकदम 50 मुंग्या मेल्या, ते पाप जळतं. पण जाणून बजून निघाला येचू हाना, हे निघालाय साप धोपटा, ते पाप जळत नाही बरं का. मन संकल्पाची बाबे न जाती तीर्थाची बाबे न जाती तीर्थाची बाबे संकल्पाची पापे न जाती तीर्थाची बापे. तीर्थाच्या बापात जाणार नाही ते पाप. म्हणून संतांनी उपदेश करताना जास्त करून आपल्या चित्ताला आणि मनाला केलाय. कशाला उपदेश केलाय? नको नको मना माया पडेल तेव्हा कोण सोडवणार नाही महाराज. नको 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 हा, नको नको मना गंतू माया झाडे. मग तुम्ही म्हणचाल मी काळाची मुडी माझ्यावर पडू नये म्हणून मी लांब चांगलं मोठं एखादं मोठं भुयार खांदीन, भुयारात बंगला बांधीन आणि तिथं राहील. मग मोठं मग मला यमदूत येतील तिथं बी मी बाहेर सिक्युरिटी गार्ड पोलीस आर्मी लावेल बंदोबस्त बाहेर.
पण यमाचं यमदूत काय आत येऊन देणार नाही. यम म्हणतो तू यमदूत लाव, सॉरी सिक्युरिटी गार्ड लाव, वॉचमन लाव, पोलीस लाव, नाहीतर आर्मी लाव, आणि नाहीतर बोहेरात लप, तुला नेल्याशिवाय मी सोडणार नाही. कारण तुला मी ध्येय दिलाय, तात्पुरता भाड्यानं दिलाय. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर चलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, पड़ेगा. वा वा. आणि एखादा मनुष्य म्हणला यमदूत न्याय, यमराजे न्याय आले. अहो काय झालंय, 20 एकरची खरेदी झाली पण 5 एकराचा इसार देऊन ठेवला या. आणि अजून एकाचं 2 एकराचं काय झालंय, दस्त झालाय पण नोंद व्हायची राहिली. तलाट्याकडनं करून घेतो, तलाट्याकडनं करून घेतो आणि मग मला न्या. मौत जब तुझको आवाज देगी तो घर से बाहर निकलना पड़ेगा. तुला की हिफाजत करने, तुला की हिफाजत करने, तुला खरे रखवाली. उड़ जाएगा एक दिन रंजी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन बनती रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन बनती रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. मग एवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की नका करू नाश आयुष्याचा आयुष्य रूपी धन दिलं. इकडे इकडे बघा माझ्याकडं, कीर्तन तिकडे सुरू नाही, कीर्तन इकडे सुरू आहे. कॅमेरा इकडे वळवायचा. विठाला 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 विठाला. हा, एवढी सगळी माणसं फक्त तुम्ही बघावं म्हणून आणली ते माहिती का. हरी हरी. म्हणून आयुष्याचा नाश करू नका असं कोणी सांगितलं? संतांनी सांगितलं. ते बी कसं सांगितलं? बसा खाली, कीर्तन झाल्यानंतर सत्कार कर. बसा. संत कीर्तन झाल्यानंतर करा. सर्व सत्काराचा कार्यक्रम आपण कीर्तन झाल्यावर बरोबर घेऊया. हरी हरी. मग संतांनी काय सांगितलं वारंवार की बाबांनो, तुम्हाला मी आयुष्याचा नाश करू नका, हे आयुष्य भगवंताच्या चरणी समर्पित करा. यासाठी तुमच्या पाया पडून तुम्हाला सांगतो, हे चित्त फक्त नामस्मरण शुद्ध होईल आणि तुम्ही देवाच्या चरणी शरणागती पद करा. मी पाया पडून सांगतो. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. सकळाच्या पाया माझे दंडवत. हरी बोल. सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया वा वा. माझे दंडवत. सकळाच्या पाया माझे दंडवत. हा, सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया
सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. म्हणून हे चित्त कधी शुद्धी होल? फक्त भगवंताच्या नामाने. ऐसी जोडी करा राम कंठी धरा. हे जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास. नाशिवंत ते प्रिया पुराधना. हे नाशिवंत ते प्रिया पुत्रधन, प्रिया पुत्रधन, प्रिया पुत्रधन. ऐशी जोडी करा म्हणजे हेच प्राप्त करा. काय करा? रामकंठी धरा. आता रामकंठ धरायचं म्हणजे पुण्याला जायचं आणि मोठ्या दवाखान्यात जाऊन एमडी डॉक्टरकडनं गळा फाडून घ्यायचं, ऑपरेशन करायचं. राम कागदावर लिहायचं अक्षरामध्ये आणि राम लिहिलेलं अक्षर रड्यात करायचं, पुन्हा टाका घालायचं. रामकंठात धरला म्हणायचं का? रामकंठ धरायचं म्हणजे सतत भगवंताचं राम नाम या कंठातून मुखातून उच्चारायचंय. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गत जापे आधी. वाचेशी सद्गत जापे आधी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गत जपे आधी. म्हणून काय होईल? आपल्याला चित्त शुद्ध होऊन जाईल. हा मग काय होईल? कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे, हृदय प्रगटे रामरूप. आणि मग काय होईल? मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. आता ते देवाचं नाम बर का आपण सर्वांनी घ्यायचं. त्यापूर्वी आपल्याला एक म्हणायचंय, सुखाची आपली गाठ पडत नाही याबद्दल एक मक्ताचा मुद्दा तुम्हाला सांगायचा. संत कबीर महाराजांचा दोहा आहे बर का. अरे अरे कोणाचा दोहा आहे? संत कबीर महाराजांचा. ते म्हणतात की भगवंत आणि माया ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या तुम्ही जर पूर्व धरली दिशा तर पश्चिम सापडणार नाही, पश्चिम धरली तर पूर्व सापडणार नाही. कळते का? दोन्हीपैकी एक. मायेला जर तुम्ही सत्य मांडलं तर पदरात दुःख आणि दुःखच पडणार आहे. येरते मायिके दुःखाचे जनिते, नाही आधी अंती अवसान. आणि जर त्या मायेला जर तुम्ही काय केलं, तिला ओळखलं, तिला दूर ठेवली आणि भगवंत धरला तर काय होणार आहे? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. भगवान परमात्मा सुख सुख देणार आहे. मग त्याला संत कबीर महाराजांनी एक दोहा सांगितला आहे, माया को सब कुछ भजे. जगातली सगळी माणसं मायेचीच पुजारी आहेत. बायको, पत्नी, मामा, काका, गणगोत्र, मित्र, परिवार, आई वडील, संपत्ती, नोकरी, गाडी, बंगला, इस्टेट सगळं काय मोडतं या माया. माया या नावात मोडतं या. त्यालाच आपण मिठ्या मारतो या. माया विगणे भ्रमला करे, माया विगणे भ्रमला करे. माझे निगरे कभी माझे निगरे. हे तो तापती देवाने, हे तो तापती देवाने. ओ सतो कान लाईना, सतो कान लाईना. ओ धनदारा पुत्र जाना, धनदारा पुत्र धनदारा पुत्र जाना, धनदारा पुत्र जाना, पुत्र जाना, पुत्र जाना, पुत्र. वा, ही माया एक विघ्न आहे. विघ्न का म्हणले मायेला? जी देवाचा विसर पडते तिला माया म्हणतात. आणि आपण मायेला मिठ्या मारल्यामुळे देवाचा आपल्याला विसर पडा म्हणून सांगायला लागतं का? आपोआपच पडतो. जसं आणि भगवंताचं नाम आणलं का म्हणजे भगवंताचं नाम म्हणजे खडीसाखर आहे. आता महाराजांनी काय दिली आपल्याला? खडीसाखर आहे. खडीसाखर आणून ठेवली का मुंगळ्यांना यायला आमंत्रण द्यायला लागतं का? मुंगे आपोआप गोळा होते त्या. तसं भगवंताचं नाम एक खडीसाखर आहे. ते आणून ठेवलं का भगवंत म्हणजे भगवंत रूपी मुंगळा किंवा भगवंत रूपी स्वतः त्या खडीसाखरकडे नामाकडे येतो. आणि याच्या व्यतिरिक्त माया आणून बसवली का देव दूर जातो. आणि आपण कोणाला बसवले आणून? मायेला. आणि त्याच्यामुळे काय झाले? कबीर महाराज म्हणतात, माया को
सब कोई भजे माधव भजे ना कोई माधव को कदापि भजे तो माया चेली होय कबीरा माया चेली होय चेली म्हणजे दासी तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ही माया जर माधवला आणलं ना माधव म्हणजे कोण आपल्या गावातला नव माधव माधव म्हणजे जो वृंदावनातला विठ्ठल पंढरपूरचा पांडुरंग द्वारकेचा विठ्ठल घरात आणला अयोध्येचा राम घरात आणला का माया दासी झाली म्हणून समजायचं आणि मायेला घरात आणली कारण राम म्हणतो तू मायेलाच मस बेट्या कवटाळत बस तू दुःखातच पडणार आहे आणि आपण सर्वांनी काय केलं विठ्ठलाला मात्र टाकलाय वाळीत आणि फक्त मायेलाच कवटाळून बसले मग कशी आपली सुखाची गाठ पाडायची सांगा बरं तुका म्हणे करे नाशिवंतासाठी करे नाशिवंतासाठी तुका म्हणे करे नाशिवंतासाठी तुका म्हणे करे नाशिवंतासाठी देवाचा वे आटी पाडी तोची देवाचा वे आटी पाडी तोची देवाचा वे आटी पाडी तोची हो देवासंग आपण अटीपत करली किंवा विरोध केलाय कार्य ना ठवीसी कृपाळू देवासी पोषितो जगाशी एकला तो म्हणून काय केलं पाहिजे संतांच्या चरणी शरणागती पत्करली का संतांनी काय केलं आयुष्याचं महत्व ओळखलं आयुष्याचं महत्व सांगितलं शरीराचं महत्व सांगितलं शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोषले शरीर सुखाचे घोषले शरीर साधे केले होये शरीर साधिले परब्रह्म शरीर साध्य केले होये शरीर साधेल परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीरा उत्तम चांगले शरीरा उत्तम चांगले उत्तम चांगले उत्तम चांगले ह्या संतांचा शरीराचा उपयोग संतांनी ओळखला आणि काय केला देह देवाची चरणी घातला देह जावा अथवारा हो देह जावा अथवारा हो पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव शरण जोडी दरवाना जगन्नाथपुरी नावाचं एक गाव आहे कुठं माहितीये का ओडिसा राज्यामध्ये त्या राज्यामध्ये कर्माबाई नावाचे एक गरीब कुटुंबातील एक भक्त होत्या त्या देवाच्या भक्ती करायच्या देवाला फक्त एकच करायचं देवा माझ्याकडे द्यायला तुला काय नाही रोज सकाळी नैवेद्य म्हणून तुला मी खिचडी बनवत जाईल आणि त्या खिचडी बनवायच्या खिचडी बनवताना त्यांचा एकच उद्देश देवाला लवकर भूक लागली कवा संध्याकाळी उपवास जेवण नैवेद्य दाखवलाय आता काय करायचं मग पहाटे 4लाच काय करायचं उठायच्या आणि 4:30ला तर खिचडी तयार आणि 4:30ला देवाला काय करायच्या घरात मूर्ती होती जगन्नाथाची आणि त्याला चारायच्या हातानं चारायच्या दोन काय आपलं जसं स्वतःच कोणतरी जवळच माता कशी लेकराला चारते तशा पद्धतीनं चारायच्या आणि देव तिचे शुद्ध भाव बघून रोज तिच्या घरी खिचडी खायचा पण जगाला कोणाला माहित नाही आणि एक दिवशी 4:30 वाजता उठल्या खिचडी देवाला चारली पहाटे 5-5:30 पर्यंत आवरलं घाडापुरचा सडा सारवण केला आणि लुटून जाडून करून स्नान करायला निघाल्या कोण कर्माबाई महाराज आता ते कुणी बघितलं एक विद्वान पंडित होता त्या विद्या वाचस्पती असणाऱ्या एका विद्वानाने पाहिलं अहो म्हणला कुठे निघाला कर्माबाई म्हणली आंघोळ करायला मग एवढा उशिरा तुमची तर आंघोळ लवकर झाली पाहिजे अहो काय करायचं देवाला नैवेद्य बनवला देवाला जेवाय सारल्याशिवाय मी कुठे जात नाही म्हणले आंघोळ न करता याद राख म्हणले इथनं पुढं कधी असं जर देवाचा अपमान केला तर इथनं पुढं देवा स्नान करायचं मगच खिचडी करायची आणि मग देवाला चारायची तसं ते म्हणले चुकलं माझं महाराज म्हणली आणि ते दुसऱ्या दिवशी काय केलं पहाटे 4ला उठली 4:30 पर्यंत आवरलं 5ला स्नान करायला गेली आणि 5:30 पर्यंत खिचडी केली 6ला देवाला नैवेद्य आणि अशी अवस्था त्या ठिकाणी जेव्हा झाली आणि इकडं 6 वाजता बरोबर इथल्या पुजाऱ्यांनी मी नैवेद्य दोन्हीचा नैवेद्य संगच आता देव खायला कोणाकडे आलाय कर्माबाई इकडं तिथं देवानं जिनं घास देवाला भरवला तेव्हा तिकडं नगारखान्यात नगार वाजला देवाच्या नैवेद्याची वेळ झाली म्हणून देव म्हणला कर्माबाई कर्माबाई मला जाऊ दे ताबडतोब देव तिकडे गेला
आणि नैवेद्याचं ताट ते कवाड दरवाजे उघडली जगन्नाथपुरीच्या भगवंताची त्या आणि चांदीच्या ताटामध्ये नैवेद्याचा घेऊन पुजारी आत निघाला. बघतोय तर काय देवाला नैवेद्य, देवाच्या तोंडाला खिचडी लागली. अय देवाच्या तोंडाला खिचडी लागली म्हणजे देवा भगवंता अजून नैवेद्य दाखवायचा कवाड आताशी उघडली तुझ्या तोंडाला खिचडी कुठनं. त्याच ज्या ब्राह्मणाने विद्वानाने सांगितलं होतं की आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक बनवू नकोस, नैवेद्य बनवू नकोस, त्याच रात्री त्याच्या स्वप्नात देव गेला. तू त्या कर्माबाई नावाच्या माझ्या निष्ठावंत भक्तिनीला, माझ्या दासीला, माझ्या भक्ताला तू काय केलंस? जशी करत होती बिना आंघोळीचं तसंच करायला सांग. तिचा नैवेद्य मी सकाळ खाऊन तृप्त होत होतो, तुमचा बाकीचा कशाचा का असं मला त्याच्यात मला समाधान नाही. माझ्या कर्माबाईच्या खिचडीमध्ये मला समाधान आहे म्हणून देवानं सांगितलं. आणि मग पुन्हा त्या ठिकाणी ब्राह्मण सकाळीच उठून तो विद्वान जाऊन पहिल्यांदा दंडवत घातलं. कर्माबाई महाराज माझं चुकलं, तुम्ही महान भक्त आहे, तुमचा भगवंत प्रसाद खातो. सकाळी दृष्टांत घडला, तुम्ही घेतलेली खिचडी देवाच्या तोंडाला लागली होती. तुम्ही उद्यापासून जसं कावा उठताय तसं उठा, न आंघोळ करताच नैवेद्य करा. तुम्ही आंघोळ न करता केलेल्या नैवेद्य देव आवडीनं खातो. का खातो? आंघोळ न करता केलेला देव नैवेद्य आवडीनं खातोय आणि आपला तुपाचा देव नैवेद्य देव खात नाही. का खात नाही? तर त्याच्यामध्ये काय केल्या भाव, प्रेम आणि अनन्य शरणागतीने तो केलेला प्रसाद आहे. म्हणून त्यांनी रात्रंदिवस देवाचं चिंतन केले, म्हणून त्यांचं हित झालं. या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितले. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. आणि हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. हे मन कसं केलं पाहिजे? एकविध केलं पाहिजे. एखादं जे आपल्या आवडीचं काम आहे ते करताना आपण म्हणतो का हे माझं वयस इकडं लक्ष आहे तिकडं, त्या कामावरच आपण लक्ष केंद्रित करतो. तसं भगवंताचं भक्ती करणं, भगवंतावर प्रेम करणं हे आपलं खरं काम आहे. ते काम मात्र आपण एकविध मन करून केलं पाहिजे. आणि म्हणून एक लक्षात घेतणं गरजेचं आहे. या ठिकाणी या जन्माचं महत्व कळलं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया, भगवंताची प्राप्ती करायला निर्देह मिळाला आहे. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. ह्याचं महत्व कळलं तर ह्याची नाश करू वाटणार नाही. मला सांगा, एका माकडाला झाडावनं त्यानं बघितलं चमकतंय काय, चमकतंय काय, चमकतंय काय. माकडानं झाडावनं खाली उडी टाकली आणि चमकतंय काय म्हणून बघायला गेलं तर त्याला 2 वस्तू सापडल्या. काय सापडल्या? किती वस्तू सापडल्या? 2 वस्तू. एक होती गारगोटी आणि एक होती हिरा. दोन्ही बी वस्तू चमकतात, मान्य का? गारगोटी बी चमकते आणि हिरा बी चमकतो. मग तो माकडाने दोन्ही बी घेतलं, दोन्ही बी चमकते चमकते वाईस खेळलं 5-10 मिनिटं आणि शेवटी हिरा बी गारगोटी दोन्ही बी फेकून दिली. त्याला हिऱ्याची किंमत कळली का? गारगोटी 2 रुपयाला विकून घेईल का? हिरा 1 कोटी रुपयाचा. पण त्या माकडाला त्या हिऱ्याची किंमत माहीत नसल्यामुळे माकडानं काय केला? हिरा. मग तर इतका मोठा अनमोल हिरा आहे नरदेह, हे जर आपण जर मात्र करतोय मग आपण त्या माकडासंग आपली गंती झाल्याशिवाय राहील का? येते का टाळक्यात? एवढं नाही कळलं, अजून एक उदाहरण देतो. एका राजा शिकारीसाठी जंगलात निघाला आणि शिकारीला जंगलात जात असताना त्यानं ठरवलं की आज मी काय करणार आहे, पूर्वी रान उठवायला लागायचं. रान उठवणे म्हणजे काय कळलं का? ते सावज कुठं जे लपलेलं आहे त्याला दुडवायचं आणि एका ठिकाणी पटांगणात आणायचं, मग त्याने बाणानं शिकार करायची. मग राजा म्हणला हे रोज तुम्ही करताय, आज मी करणार. राजा शिकारीला ती हरणं दुडवाय गेला, तसा राजा चुकला जंगलात भटकला. त्याला सैनिक घावन आहेत, कोण घावन आहेत. शेवटी कोण माणूस दिसना, निर्जन जंगल, त्या ठिकाणी कोणाची वस्ती नाही, काय नाही. पण त्याला बऱ्याच प्रयत्नानं एक गुराकी राखताना दिसला. त्या गुराक्याला त्याने विचारलं, गुराकी दादा मी 3 दिवस झालं भटकतोय. किती दिवस? किती भूक लागली असेल, मला काय खायला मिळेल का? ते गुराकी म्हणला, ओ राजा महाराज काय कशाला काळजी करताय, माझ्याकडे सकाळीच मी मकाच्या भाकरीने ठेचा आणलाय म्हणला. आणि म्हणला इथं मी पाणी आणलंय, गाडग्यातलं पाणी दिलं, मकाच्या भाकरीने ठेचा राजानं खाल्ला. 3 दिवस झाला तर तो मुरुम दिला तरी खाया बसलाय उपाशे. 3 दिवसानं एवढा तृप्त झाला राजा. आणि त्यानं पूर्वीच्या काळी विद्वान पंडितांना जर एखाद्या विद्वत्तेत जर विजय प्राप्त केला तर त्याला शाल जोडी भेट मिळायची राजाची मानाची. ती मानाची शाल जोडी रेशमाची, ती कोणाच्या खांद्या होती? राजाच्या. त्या गुराक्याला सप्रेम भेट दिली. तू मला 3 दिवसाचा उपाशी मला जेवण दिलंस. आता मला सांगा महाराज, तो गुराकी किती रुपयाची शाल आहे? त्या काळातली जवळजवळ 20,000, म्हणजे आताच किती रुपये झाली?
आणि मग ती शाल तो गुराकी काय जायचा घेऊन जायचा. गुरामागं गेलं, आता दुपारची झोपायची सोय टाकलीच गवतात शाल. लहान पोरानं काही नाका सर्दी आली, लहान मारा पोराचं नाक पोसायला वापरली ती शाल. राजाची रेशमी शाल जी विद्वानांना मिळत नाही ती त्याला भेट दिली ती. पण ती शाल एवढी चांगली मिळून सुद्धा ती किती मूल्यवान आहे, तिचा कसा वापर करावा याची माहिती त्या गोराक्याला नसल्यामुळं त्यानं लहान लेकराचा शेंबूड पुसाय सुद्धा वापरली. कळालं का महत्व त्याचं? तसं भगवंताने नरदेह आपल्याला त्याचा कसा वापरावा याची बुद्धी नसल्यामुळं आपण आयुष्याचा बी नाश करतो आणि देहाचा बी नाश करतो. नका करू नाश आयुष्याचा, याचं एक लक्ष महत्वाचं घेण्याचं आहे. आणखीन एक उदाहरण थोडक्यात, कारण महत्व हे कळल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. एक माणूस शेतामध्ये गडी ठेवला दारी धरायला, आणि त्याला का ठेवला होता? त्याच्या लेकीच्या लग्नाला 2 लाख खर्च झाला होता. त्या 2 लाख फेडायसाठी ते एका वर्षाला 1 लाख असं 2 वर्ष जेव्हा राबाव तेव्हा 2 लाख फेडणार आहेत. त्यासाठी 50,000 उचल 2 लाख रुपये भरले आणि त्या ठिकाणी सालगडी म्हणून राहिला. शेतात त्याला म्हणायचं नाही गार लागते थंडी लागते, निवांत दारी धरायला जायचा. पण पहाटे 4 वाजताची वेळ, थोडं चालणं पडलं होतं आणि एक माणूस ATM फोडून 2 कोटी रुपये त्या ATM मधलं घेऊन एक चोराची टोळी जीप गाडीतनं निघाली होती. आणि ती गाडी नेमकी त्या रस्त्यातनं जिथं पाणी पाजतंय ना शेताला, ती माणूस ती सालगडी त्याच्या रस्त्याच्याकडून निघाली होती आणि तिथं स्पीड ब्रेकर होता. जशी गाडी आदळली, आता चोराची गाडी काय दमान चालते का 5च्या पिंडनं 10च्या पिंडनं 80च्या पिंडनं, स्पीड ब्रेकरनं गाडी आदळली का त्या सुटकेस भरलेली होती 2 कोटीचे ATM मधनं चोरलेलं पैसे सगळं बंडल 2 बंडल खाली पडायला लागलं. 2 किलोमीटर जास्त 2 कोटी बी पडलं आणि मोकळीच बॅग पुढे गेली. आणि हे माणूस म्हणला मला 4 वाजले, त्या लय थंडीनं कुडकाडलो, आता पेटवाय बनलं तर चगाळ गोळा तर चगाळ बी शेदाळले पाण्यानं, आता करायचं काय? पेटवायचं. ती बंडल लागला फडफड करायला. त्याला वाटलं काहीतरी कागद आहे वाटतं, जाग येतो तर म्हणलं बरं झालं कागद दिला देवानं, देवपालानं कोरडाखट कागद आहे, नुकताच पडला होता ना. मला अजून एक पुढे पडलाय, अजून एक पुढे पडला, बघतं 2 किलोमीटर गेलं आणि वाट्यात दोतराच्या सोग्यात इतकं कागद गोळा घेऊन आलं. त्याला काय वाटतं ती काय येतं? तुम्ही बी कागद म्हणताय बी. ते कागद नव्हतं, नोटाचं बंडल होतं 2 कोटीचं. ते आणलं आणि त्यानं ढिगारा केला. आणि बरं झालं म्हणला मला बेडे वाढायची सवय, माचीच माझ्या जवळच असते म्हणला, कारण लय गार लागतंय. बघताय काय गाडी लावली 2 कोटीला. त्याला काय हसायची गरज आहे, निवांत शिकत बसला. आपण बी त्याच्यापेक्षा बी जास्त मूल्यवान किमती नरदी आहे, याला बी आपण काडीच लावली आहे भक्ती न करता. विठाला विठाला हो झाली. आता फक्त ज्यांच्याबद्दल अभिष्ट चिंतन सोहळ्याबद्दल कीर्तन ठेवलं त्यांच्याबद्दल 5 मिनिटं आणि तुम्हाला जेवायला मोकळं करतो बरं. हा, आमचे दादा श्री जगन्नाथ रामचंद्र गाडेकर यांचं 90व्या वर्षाचं अभिष्ट चिंतन तुम्हा सर्वांच्या पै पाहुण्यांच्या आणि सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित होते. खूप आनंद आहे. मी खरोखर धन्यवाद त्यांच्या मुलांना देतो त्यांच्यापेक्षा जास्त. का? त्यांनी जर आपल्या वडिलाची 90वी अशी व्हावी अशी अपेक्षा ठेवली नसती, केली नसती, हा सर्व गोतावळा गोळा केला नसता, तर आज हे रूप इथं बघायला मिळालं असतं का? त्यासाठी त्यांचं अंतकरण मोठं आहे. श्री शिवदासजी जगन्नाथ गाडेकर आणि लक्ष्मण जगन्नाथ गाडेकर आणि त्यांच्या दोन्ही बहिणी म्हणजे यांच्या दोन्ही कन्या, यांचा अंतकरण मोठा आहे, उदार आहे, म्हणून या ठिकाणी जमलं. नंतर बापाची किंमत पोरानं वाढवायची असते. पोरानं बापाची किंमत आज जवळजवळ 90% पोराने बापाच्या किमती घालवल्या, तर त्यात काय होणार आहे? बापाची मान समाजामध्ये ताट राहणार नाही, खाली मान घालायला लागणार आहे. आणि आज बापाची किंमत जर मुलानं वाढवली, हा, कारण बापाच्या चित्तामध्ये अवघी बालकाची व्याप्ती. आणि म्हणून बाप करी जोडी लेकराचे ओढी. बाप 1-1 रुपया कमवतो, कष्ट करतो, कोणासाठी हो? माझ्या लेकरासाठी. आणि त्या बापाचं उपकार जर आज मुलांनी विसरलं तर वाईट अवस्था आहे. पण तसं हितं नाही, हितं चांगलं वातावरण आहे. आई वडिलाची पुण्याई जी त्यांनी भांडवल गावात किंमत ठेवली आणि त्या बापाचं खऱ्या अर्थानं उपकार फेडलं, म्हणून त्यांच्याबद्दल सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. महाराज, ज्या घरामध्ये बाप वारला मग त्या बापाची किंमत कळते, जिवंत आहे तोवर कळत नाही बरं का. कुणी बी येऊ द्या, मी सुद्धा असू किंवा जगदुनिया असू द्या, बाप आहे तोवर किंमत कळत. बाप गेल्यावर त्याची गैरहजेरी बागेमध्ये किती चिंता पडते
त्याच कळतं मग काय होतं. घरामध्ये बापाची चप्पल दारात दिसली तरी जीव मोठा होतो. कोणी गावातला कसा बी कोणी आलाय कांदा भांडाय तंडाय काहीतरी माझा बाप आहे मला काय आता अडचण नाही. पण बाप गेला का छत्रछाया बापाची सावली गेली का मात्र दुःखाचा डोंगर कोसळतो. जीवनामध्ये कोणाचाच बाप लवकर जाऊ नये. प्रत्येकाला बापाचं छत्र मिळावं आणि बाप संपूर्ण कुटुंबासाठी रात्र दिवस जागतो. आता आईचं सर्वजण ओढावं घातात पण बापाचा ओढवा सहसा कोण घात नाही. म्हणून बापाचा स्वाभिमान जिवंत आहे. बापाने स्वाभिमान जिवंत ठेवला. कष्ट केलं. उन्हात तानात पाईपलाईन खांदल्या. उन्हात तानात त्या ठिकाणी माती उचलली. घाम गाळला. एका रुपयापासून प्रपंचामध्ये पैसा साचवला आणि मुलांना शाळेची फी भरली. मुलांना त्या ठिकाणी योग्य शाळेत घातलं. परीक्षेला बसवलं आणि त्यांना अधिकारी केलं. त्यासाठी बापानं किती दिवस त्या ठिकाणी रात्रंदिवस आपलं जगी ऐसा बाप व्हावा, 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 जगी ऐसा बाप व्हावा. त्याचा वंश मुक्तीस जावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. गोड अभंगाचा दाखला दिला महाराजांनी. म्हणून या बापाची मान समाजामध्ये उंच ठेवण्यासाठी लेकराने प्रयत्न केला. कारण बापानं रक्त मांस काया सर्व काही झिजवले फक्त आपल्यासाठी. उरामंदी माया त्याथे काळ्या मेघवाने दाखवना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामध्ये आजू जरी काना वाकला. गडी भरतो तांबजरा ऐक त्याची दापर नैया बगड हाय गड्या उमगाया बाबर उमगाया बाबर लया बगड हाय गड्या उमगाया बाबर उमगाया बाबर. बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखर कणा. त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर. जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल. बाप राबतो म्हणून घर झोपते कुशाल. त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब. त्याच्या घामाच्या थेंबाना सोन्या मोत्याचा रुबाब. माणसं म्हणतात बाप दगडाच्या काळजाचा आहे. बाप रडत नाही आई रडती फक्त. बापले आईले माया करते. बाप साठवी तो अश्रू फक्त एका क्षणासाठी. जन्म बनाता लेक जाताना सासरी. बाप साठवी तो पैसे फक्त घर बाय कोणी मुले आणा जगविण्यासाठी. बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी. म्हणून अशा बापासाठी यावे आसवे डोळ्यात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञान. उत्तम आरोग्य लाभावं आणि भक्ती करण्याची त्यांच्या कुळामध्ये. कारण भावे गाता गीत विठोबाचे. कल्प आयुष्य वावेत या कोळा. कल्प आयुष्य वावेत या कोळा. आयुष्य पावेत या कुळा.
गायनाची सांगता झाली, कीर्तनाची बी सांगता शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी आज सर्व उपस्थित झाले. अभंगाचं शेवट चरण आहे की तुका म्हणला होय तो व्यापार, तुका म्हणला होय तो व्यापार, होय तो व्यापार, तुका म्हणला होय तो व्यापार. करा काही पार शिकवावे, करा काही पार शिकवावे, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, शुद्ध करा, शुद्ध करा. समारोप करायचा असा की आमचं नुसतं मामाचं नातं नाही, आम्ही नात जावं आहे पण त्यांचं आहोत, अशा पद्धतीनं डबल नातं आहे. आणि दुसरी गोष्ट, माणसं, एखादा माणूस गेल्यानंतर त्याची वयश्राद्ध पुण्यस्मरण घालतात की हो, पण तुमच्या कळसकर ग्रामस्थांना एक चांगला मोठा संदेश आहे यांनी दिलेला की माणसाच्या जिवंतपणी त्यांना समोर आई वडिलाला देव विठ्ठल रुक्मिणी समान बसवून त्यांच्या समक्ष त्यांना कीर्तन ऐकायला लावून तुम्हाला बी कीर्तनाचा लाभ घडवावा, ही कळसकर ग्रामस्थांना मोठी त्यांना एक आदर्श घालून दिला म्हणून त्यांच्यासाठी एकदा डबल टाळ्या वाजवा. म्हणून गाडेकर संपूर्ण परिवाराला मी धन्यवाद देतो. आणि उत्तम साऊंड सिस्टीम दिली असे हरिभक्तीपरायण आमचे मित्र गणेशजी महाराज खारतोडे कळसकर यांना धन्यवाद. संपूर्ण गायनाचार्य मंडळी
पोंतकोले महाराज हा? पोंतकोले पंतकुलेजी महाराज त्यांच्या गावडे चरणी महाराज. दंडवत गावडे गावडे महाराज. गावडे महाराज कळसकरच या सर्वांच्या चरणी दंडवत खरतोडेजी महाराज दंडवत सर्व महाराज लोकांच्या चरणी दंडवत आणि तुषार बुवा अमोलजी महाराज गणेशजी महाराज या सर्वांच्या चरणी दंडवत आणि आता या ठिकाणी तुम्हाला श्रोतेसजनांच्या चरणी दंडवत तुम्ही म्हणसाल की आम्ही काय मांजर मारले का तुमच्या चरणी दंडवत गोड अशी साऊंड स्पीकर सिस्टीम व्हिडिओ सिस्टीम आपले चैतन्य महाराज खिलारे दहेगावकर CMK चॅनल या चॅनलवर तुम्हाला कीर्तन सेवा सवंग करायला मिळेल काया वाच्यामध्ये कोणता माझ्याकडनं अपराध घडला असेल तर मला क्षमा करावी कारण हा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे करा काय फार शिकवावे सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया